पाहतो आहोत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर वादग्रस्त वक्तव्य केलंय. धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरून वडेट्टीवारांनी हे विधान केलंय. दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे असतो की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय असं विचारतील, असं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे. पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल सुद्धा त्यांनी केला. तसंच पहलगाममधील हल्ला हे सरकारचं अपयश असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. हल्ल्याला जबाबदार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक केली गेली पाहिजे, ही देशवासियांची तीव्र भावना आहे असं वडेट्टीवार म्हणाले. पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए। पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरेकी घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, इस सरकार का फेल्यूर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नज़दीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। विजय वडेट्टीवार यांनी दिलेली प्रतिक्रिया. विजय वडेट्टीवार यांनी ज्या विषयी भाष्य केले ते वादग्रस्त ठरू शकतं. अनेक गोष्टी आपण अशा ऐकल्या प्रत्यक्षदर्शींकडून की आम्हाला धर्म विचारला गेला, आम्हाला हिंदू असू तर वेगळं केलं गेलं आणि मग आमच्या मधल्या पुरुषांना गोळ्या मारल्या गेल्या. पण वडेट्टीवारांनी त्यावरच भाष्य केलेले. वडेट्टीवार असं म्हणतात की कुठल्या दहशतवाद्याला इतका वेळ असेल का की तो कानात येऊन आधी धर्म विचारेल आणि त्यानंतर गोळीबार करेल. आपल्याबरोबर आहेत प्रवीण दरेकर, त्यांच्याशी बोलूया. प्रवीणजी, आपण वडेट्टीवारांचं विधान ऐकलं, धक्कादायक विधान आहे. ते असं म्हणतायत कुठल्या दहशतवाद्याला एवढा वेळ असणार आहे की तो कानात आधी धर्म विचारेल आणि त्यानंतर गोळी झाडेल? काय सांगाल तुम्ही? मला वाटतं कुठल्या प्रकारची अवलाद या ठिकाणी विजय वडेट्टीवार आहे हे आता तपासून घ्यावं लागेल. कारण देश आता एका भयंकर स्थितीमध्ये आहे. दहशतवाद्यांनी त्या ठिकाणी केलेली गोष्ट जगजाहीर झालेली आहे. असं असताना त्या ठिकाणी दहशतवाद्यांना वेळ कुठे आहे कानात सांगायला? असं बोलणं म्हणजे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे, संवेदनाहीन आहे. यावरनं काँग्रेस नेत्यांची देशाप्रती राष्ट्रभक्ती काय आहे हे दिसून येतं. विजय वडेट्टीवारांनी थोडं मृतांच्या नातेवाईकांशी जर बोललं असतं तर मला वाटतं अशा प्रकारची वक्तव्य करण्याची हिंमत त्यांची त्या ठिकाणी झाली नसती. होय, कारण हे काय भारतीय जनता पार्टी किंवा कुठल्या पक्षाचे नेते बोलत नाहीयेत. ज्यांनी त्या ठिकाणी गोळीबार पाहिला, ज्यांचे नातेवाईक डोळ्यासमोर त्या ठिकाणी गोळीबारामध्ये मृत झाले, ते सांगतायत विचारून कुठला धर्म आहे अशा प्रकारे गोळीबार केला. म्हणजे खरं तर त्यांच्याच प्रतिक्रियांमधून हे समोर आलं की नेमकं तिथे काय घडलं होतं. अजून एक प्रवीण सर, बोलताना वडेट्टीवार असंही म्हणाले की ही सरकारची जबाबदारी आहे, जे काही तिथे हल्ला झाला त्याची. संरक्षण दल तिथे का नव्हतं? निश्चितच सरकारची जबाबदारी आहे. सरकार त्यापासून कुठेही दूर होत नाही. त्या संदर्भामध्ये भूमिका त्या ठिकाणी जी बैठक झाली त्यामध्ये मांडली गेलेली आहे. आणि का झालं, कशामुळे झालं, तिथे का नव्हतं याचं त्या ठिकाणी निश्चितच सरकार त्या ठिकाणी पोस्टमार्टम करेल आणि योग्य ती दखल घेईलच. परंतु त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये या विषयाचं राजकारण करून बोलणं याच्यासारखी संवेदनहीनता कुठलीच असू शकत नाही. कारण आज ओवेसी सारखा सुद्धा त्या ठिकाणी पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करा देशाच्या बाजूने बोलत असताना हे ओवेसीच्या वरची प्रवृत्ती किंवा अवलाद वडेट्टीवारांची आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. नक्की. प्रवीणजी, धन्यवाद. आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिलीत त्याबद्दल. भाजपचे नेते प्रवक्ते प्रवीण दरेकर आपल्या सोबत होते. ते असं म्हणतायत की
दहशतवाद्याला धर्म आहे कोणता आणि मग त्यानंतर गोळी मारणं असा काही वेळ नसतो, अशा प्रकारचं संवेदना शून्य असं विधान वडेट्टीवारांनी केलंय. वडेट्टीवारांकडनं ही अपेक्षा नव्हती असं प्रवीण दरेकर म्हणालेले आहेत. आपण परत एकदा बघूया वडेट्टीवार काय म्हणाले. इस बारे में कोई बात नहीं करता. बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा. अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नज़दीक जाके पूछेगा. ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है. ये प्लान करके मत करो. टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो. और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो. पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए. पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरिक्त घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, ये सरकार का फेल्यूर नहीं है. इस बारे में कोई बात नहीं करता. पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येते. बैसारण खोऱ्यामध्ये दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते असं सूत्रांकडून कळतंय. एक मोठी बातमी समोर येते. पहलगाम दहशतवाद हल्ला प्रकरणातली अपडेट अशी आहे की दहशतवादी ड्रोननं हल्ला करणार होते. स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला. दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोन वापरला असंही सूत्रांकडून कळत आहे. आता जशी चौकशी पुढे पुढे सरकते, तपास पुढे पुढे सरकतोय, तशा एक एक गोष्टी आपल्या समोर येऊ लागलेल्या आहेत. तर आत्ता वरिष्ठ सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की हे दहशतवादी बैसारण खोऱ्यामध्ये ड्रोननं हल्ला करणार होते. स्थानिकांची गर्दी जास्त होती, त्यामुळे ड्रोन हल्ल्याचा त्यांचा कट हुकला. दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोनचा सुद्धा वापर केला होता असंही सूत्रांकडून कळत आहे.